गोकुळच्या पोटनियमाचं उल्लंघन करून सभासद झाल्याचा ठपका असलेल्या 427 प्राथमिक दूध संस्थांपैकी 270 संस्थांना अखेर आज गुरुवारी ठरावाचा मसुदा पाठवण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी घेतला आहे. दरम्यान या 427 पैकी उर्वरित 157 दूध संस्थांचा अवसायनातील 1320च्या यादीतही समावेश असल्यानं त्या सुनावणीच्या निर्णयावर उर्वरित संस्थांच्या सभासदत्वाचं भवितव्य अवलंबून आहे. 427 संस्थांबाबतच्या निर्णयामुळे गोकुळच्या मावळत्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठरावाचा मसुदा पाठवण्याच्या अंतिम दिवशी 1 जून रोजी श्री ठाकरे यांनी गोकुळच्या कार्यकारी संचालक आणि प्रशासक मंडळाला एक पत्र पाठवून या वादग्रस्त 427 संस्थांबाबत अभिप्राय मागितला होता. मात्र ही बाब आमच्या अखत्यारीत येत नसल्याचं त्यांनी कळवलं होतं. त्यामुळे श्री ठाकरे यांनी या 427 संस्थांना विभागीय उपनिबंधकांच्या निर्देशाप्रमाणे मसुदा न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. श्री ठाकरे यांच्या या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात नामदार हसन मुश्रीफ यांनी या 427 संस्थांना पात्र ठरवून ठरावाचा मसुदा पाठवण्यासाठी मुंबईत राजकीय सूत्र फिरवत हालचाली सुरू केल्या होत्या. आमदार मुश्रीफ यांनी राजकीय जोर लावल्यानं अखेर हा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ठरावाची पत्र पाठवलेल्या संस्थांची संख्या 4206 झाली असून अद्याप अवसायनातून वगळलेल्या काही संस्थांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.